नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. 17,000 सबस्क्रायबरचा टप्पा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पार करू शकलो, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. याच पद्धतीने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा जो विषय आहे, उद्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही जे वारंवार म्हणत आलेलो की आपणहून एखादं कोलीत राहुल गांधी आणि सगळे त्यांचे काँग्रेसी चमचे पंटर आपणहून हातामध्ये देतात विरोधकांच्या, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या, आणि मग जो गदारोळ उडतो त्याला मग ते तोंड देऊ शकत नाहीत. आता ही परिस्थिती अशी आलेली आहे की त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये रिडिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ, संपत्तीची पुनर्वाटणी, हे जे काही विधान केलं होतं ते बऱ्याच जणांनी ते दुर्लक्ष केलं, ते बाजूला राहून गेलं. पण राहुल गांधींनी स्वतः सभेमध्ये जेव्हा संपत्तीचं आम्ही वाटप करणार आहोत, घरी घरी जाऊन प्रत्येकाची जात विचारणे, प्रत्येकाची संपत्ती उत्पन्न नाही, उत्पन्नावरती इन्कम टॅक्स लागतो तो वेगळा, पण तुमची संपत्ती म्हणजे अगदी बापदाद्याकडून चालत आलेली किंवा सगळीच असलेली संपत्ती मोजून जाती प्रमाणे त्याचा सर्वे करूत आणि त्याचं रिडिस्ट्रीब्युशन करूत. आणि ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे राहुल गांधी बोलतात एक, त्यांच्या प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये तर ते असतं, ते स्वतः बोलून त्याला अधोरेखित करतात. आणि राहिली खाली कसर सॅम पित्रोदा, हुआ तो हुआ म्हणणारे जे होते ना, ते सॅम पित्रोदा ते असं म्हणाले, इनहेरिटन्स टॅक्स म्हणजे एखादी व्यक्ती मृत झाल्याच्या नंतर त्याच्या संपत्तीतला 55% इतका वाटा हा त्यांनी सरकार जमा करायचा आणि 45% वाटा हा काय म्हणते त्यांना स्वतःकडे ठेवायचा, म्हणजे त्याच्या पुढचे जे वारस आहेत त्यांच्याकडे. हे असले नको ती विधानं करून ह्यांनी एक फार मोठं कोलीत सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला या विषयावरती खूप तशी शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे, पण मी तुम्हाला थोडासा सोपा करून सांगतो. आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये 9 दर्शनं सांगितलेली आहेत. 6 वैदिक दर्शनं आहेत: न्याय, सांख्य, योग, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. आणि बाकीची जी 3 दर्शनं आहेत ज्याला अवैदिक दर्शनं म्हणतात, ज्याच्यामध्ये बौद्ध आहे, जैन आहे आणि चारवाक आहे. याच्यातलं जे चारवाक दर्शन आहे ज्याचा संबंध इथे येतो. आपल्याकडे सगळं जे काही उपलब्ध आहे, खावं प्यावं, मजा करावी, उपभोग घ्यावा, याला कुठल्याही पद्धतीनं गैर मानल्या गेलेलं नाही. अगदी सनातन हिंदू परंपरेमध्ये सुद्धा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 भाग सांगितलेले, आणि चारीलाही महत्व आहे. धर्म म्हणजे तुम्ही चॅरिटी किंवा एकूण समाजासाठी काही काम करा. अर्थ म्हणजे तुम्ही तुमचं अर्थकारण मजबूत करा, व्यवस्थित व्यवसाय करून, उद्योग व्यापार करून जे काय करायचं त्या वैध पद्धतीने पैसे कमवा, हा अर्थाचा अर्थ आहे. काम आणि मोक्ष, काम वासना आणि बाकीच्या सगळ्या वासनांचा तुम्ही उपभोग घ्या, आणि हे सगळं करून धर्म, अर्थ, काम आणि जो शेवटचा टप्पा मोक्ष सांगितलाय, सगळा उपभोग झाल्याच्या नंतर, वासनेचं शमन झाल्याच्या नंतर मग ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही मोक्षाच्या मार्गाकडे जा. या सगळ्यात कुठेही संपत्ती कमावणं पाप मानल्या गेलेलं नाही. भारतीय परंपरेमध्ये वैध मार्गाने संपत्ती कमवण्याला कधीही वाईट मानल्या गेलेलं नाही. हे सगळे ह्या डाव्यांचा प्रभाव आहे की ज्याच्यामध्ये संपत्तीचं वाटप कसं करायचं, सगळ्यांना पैसे कसे वाटप करायचे. अरे संपत्ती पहिले निर्माण कशी होईल ते सांगा ना. जोपर्यंत संपत्ती निर्माण होत नाही तोपर्यंत संपत्तीचं वाटप करता येत नाही. जो शेतकरी संघटनेचा बिल्ला मी लावतो त्याचा जो पाया आहे तो लिबर्टियन थॉट, स्वतंत्रतावादी विचाराचा आहे. हा स्वतंत्रतावादी विचार प्रत्येक माणसाला महत्त्व देतो. प्रत्येक माणसाचा निर्णय तो स्वतःच घेऊ शकतो, दुसरे नाही. त्यानं किती संपत्ती कमवावी, त्यानं कसा उपभोग घ्यावा, हा पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न आहे. फक्त जेव्हा तुमच्या या अनिर्बंध स्वातंत्र्यामुळे जर सामाजिक पातळीवरती धोका निर्माण झाला असेल तर समाज काही नीती नियम तयार करतं, सरकार काही तयार करतं, ते पाळावे लागतात, एवढंच फक्त. पण सरकारने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये. कोणी किती कमवावं, त्या कमाईच्या संदर्भातली जी काही कराची हे योजना असेल तो पाळायला पाहिजे. जे काही नियम आहेत ते नियम पाळून व्यवसाय उद्योग केला पाहिजे. एवढं झाल्याच्या नंतर त्यानं किती कमाई केलेली आहे हा आमचा सनातन हिंदू धर्म पाहत नाही. हा आमचा चारवाक धर्म त्याच्याकडे, चारवाक दर्शन त्याच्याकडे वाईट अर्थाने पाहत नाही. हे फक्त डाव्या समाजवादी चळवळीच्या डोक्यातलं खूळ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही गोरगरिबांचं कल्याण करायचे ते सरकार करेल, बाकीचं नाही, हे पण भ्रम हा समाजवादी आणि साम्यवादी नवीन व्यवस्थेने आणलेला आहे, या विचारसरणींनी आणलेला आहे.
मूलतः भारतीय परंपरेमध्ये हा विचार नाही. आपल्याकडे गोरगरिबाचं कल्याण करण्यासाठी म्हणून मी धर्म जो शब्द वापरलाय, धर्म अर्थ काम मोक्ष मधला धर्म म्हणजे चॅरिटी, या सगळ्याच्या बाबतीमध्ये सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये त्याच्यासाठी एक जागा आहे, ती असावी असं गृहीत धरलेलं आहे. काही मोजके जर विकृत अपवाद सोडले तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये धर्मार्थ काहीतरी करावं, त्या धर्मार्थाचा अर्थ चॅरिटी हे आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून गरिबाचं कल्याण होऊ शकतं. ह्याच्यामध्ये एकाची संपत्ती काढून जबरदस्ती दुसऱ्याला द्यावी लागत नाही आमच्याकडे. हे समजून न घेता ज्या राहुल गांधींना भारतीय परंपरेचं ज्ञानच नाहीये, भारत म्हणजे देश नसून युनियन ऑफ स्टेट आहे असा भ्रम त्यांच्या डोक्यात भरवलेला आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका सारखा, ते कोणी दूर करावा. म्हणून त्यांच्या हे गोष्टी लक्षात येत नाही. जेव्हा ते म्हणतात हिंदू धर्मात एक शक्ती आहे, शक्ती नावाचा शब्द आहे, आम्हाला त्या शक्तीच्या विरोधात लढायचं आहे, ती ही शक्ती आहे. सगळ्या समाजाला बांधून ठेवणारी आमच्याकडची जी काही शक्ती आहे त्याच्या विरोधात ते लढायला निघालेले आहे. हे संपत्तीचं वाटप करायला निघालेले आहेत. म्हणजे आणि ती ग्रॅबिंग द पॉवर, ग्रॅबिंग द वेल्थ तुमच्याकडून काढून घेऊन तुम्ही दिली नाही स्वेच्छेनं. आपल्याकडे ह्याच्या नेमकं उलट सांगितलेलं आहे. स्वेच्छेने सगळ्याला आवाहन केलं. जसं आपल्याकडे भंडारा असतो गावामध्ये, ते करण्यासाठी कोणाला काही जबरदस्ती करत नाही, पण तरी त्या भंडाऱ्यामध्ये सगळे लोक आपण त्यांचं जे काही योगदान देतात आणि सगळ्या गावाला तिथं जेव घातल्या जातं. त्याच पद्धतीनं संपूर्ण समाजाच्या गरिबांची, गोरगरिबांची काळजी आमच्याकडे समाजात घेण्याची परंपरा आहे. सरकारनी मध्ये हस्तक्षेप करू नये. राहुल गांधीच्या ह्या वक्तव्याचा प्रतिवाद आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या करत नाही किंवा आमचा तसा संबंधच नाही. उद्याचं मतदान आहे त्या पार्श्वभूमीवरती मी हे सांगू इच्छितो, हा विषय राजकीय नाही, हा विषय खूप मोठा आणि व्यापक आहे. तुम्ही संपत्ती निर्माणच होऊ देत नसाल तर त्या संपत्तीचं वाटप कसं व्हावं? मार्क्सवादी दृष्टिकोनातून संपत्तीचं वाटप करा, हे जो काही एक भ्रम पाळला गेलेला आहे, जगातलं कुठलंही राष्ट्र या पद्धतीनं चाललेलं नाही. ज्या तथाकथित साम्यवादी म्हणून घेणाऱ्या राष्ट्रांनी सुद्धा, समाजवादी म्हणून घेणाऱ्या राष्ट्रांनी सुद्धा ही धोरणं राबवून पाहिली, ती चालली नाहीत. रशिया त्याचं ठसठशीत सगळ्यात मोठं उदाहरण आहे. जे तिथं चाललं नाही ते इथं, यांचे डोके इथं चालू पाहत आहेत. राहुल गांधींचे जे कोणी अनर्थकारी सल्ला देणारे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या डोक्यातली ही नसती पिल्लावळ भूतावळ बाहेर आलेली आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. संपत्तीची करू समान वाटणी, बुद्धीची चटणी राहुलच्या. समाजवादाचा तोची खुळेपणा, आर्थिक धिंगाणात घालणारा. बोलला पित्रोदा वाटपावरती, संपत्तीवरती गदा आणू. जमवे संपत्ती करी मर त्याच्यावर कर जादा लावू. तोच कम्युनिस्टी फसलेला खेळ, जातीचीही भेळ त्यात यांची. कोण देतो सल्ले, कोणतीही वाट लावी पुरी वाट काँग्रेसची. कांत अर्थशास्त्र टाकूनी कोमात, काँग्रेस जोमात प्रचारात, काँग्रेस जोमात प्रचारात. अशा पद्धतीनं मला माझ्या संपत्तीचा 55% वाटा माझ्या मृत्यूनंतर जर देऊन टाकावं लागणार असेल तर मी ती संपत्ती कमवावेलच कशाला? हे जे अतिशय चूक पद्धतीनं भारतीय चौकटीतही बसत नाही. आता तर जागतिक सगळ्या अर्थकारणामध्ये सुद्धा असल्या पद्धतीच्या गोष्टी, म्हणजे कोणीतरी जास्त कमाई करत असेल की त्याच्यावर जास्त टॅक्स लावा. उलट कुठलाही जो संपत्तीचं निर्माण करतो त्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. त्याला प्रोत्साहन दिलं गेलं तर संपत्ती निर्माण होईल. संपत्ती म्हणजे कागदी नोटा नव्हे. संपत्ती म्हणजे प्रत्यक्ष जो काम करतो त्या व्यक्तीची प्रतिभा, त्या व्यक्तीचे श्रम आणि पैसा या सगळ्याची सांगड घातल्याच्या नंतर संपत्तीचं निर्माण होतं. ही तयार झालेली संपत्ती फुकटाफुकटी वाटायची म्हणली तर संपत्ती निर्मितीच्या काय प्रेरणाच नष्ट होतील. आणि जर संपत्ती निर्माण झाली नाही तर संपत्ती वाटप करणार कुठून? याचं कुठलंही तार्किक उत्तर द्यायला न काँग्रेसवाले तयार आहेत न त्यांचे पाठीराखे जे आहेत ते आंधळेपणानं त्यांचं नेहमी टाळ्या वाजवतात त्यांच्या पाठीमागं. आपल्याकडे नाही का ते वाईट भाषेत सांगायचं तर ते तमाशामध्ये जीरजी जीरजी जिरे करणारे जे असतात ना, ते काही विचार करत नाहीत गायला काय चाललंय ते. त्यांना इशारा केला की आपलं तुंतुणं वाजवणं ह्याच्या पलीकडे त्यांचं डोकं नसतं. तसे हे स्वतःला अर्थशास्त्रज्ञ म्हणून घेणारे तथाकथित लिब्रांडू विद्वान आहेत की जे तुंतुणं वाजवतात राहुल गांधीच्या पाठीमागं. ही जी मांडणी आहे ही हेरिटन्स टॅक्सची,
किंवा त्याला अजून आपण असं म्हणूयात की संपत्तीच्या पुनर्वाटपाची अतिशय घातक आहे आणि ज्या विकासाच्या प्रगतीच्या दिशेनं भारतच नव्हे जग चाललेलं आहे ते मागं खेचणारी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये असा विचार पराभूतच झाला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.